वळूयात पुढच्या बातमीकडे। मंत्री आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर कुठेतरी टीका केलेली आहे। बांगलादेशी घुसखोरीबाबतच्या वक्तव्यावरून निशाणा साधलाय। ज्यांचे विधानसभेत कधी भाषण गाजले नाही असे आदित्य ठाकरे हल्ली बांगलादेशी घुसखोरीवर वारंवार आपल्या अफाट ज्ञान सौंदर्याचं प्रदर्शन करत असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय। ज्यांचे विधानसभेत कधीही एखादं भाषण गाजलं नाही, ज्यांचा मंत्री म्हणून एखादा निर्णय दुर्गामी ठरला नाही, ज्यांनी मुंबईच्या रस्त्यावरचे धडे कधी खड्डे भरलेले नाहीयेत, ज्यांची बातमी हल्ली सामना आपण पहिल्या पानावर छापत नाही, आशिष शेलार यांचं ट्विट आपण पाहतोय। असे आदित्य ठाकरे हल्ली बांगलादेशी घुसखोरीवर वारंवार आपल्या अफाट ज्ञान सौंदर्याचं प्रदर्शन करत आहेत। भाजपाची सत्ता असलेल्या आसाम त्रिपुरामधून घुसखोरी होत नाही असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर ममता दीदी बांगलादेशी घुसखोरीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठराखण करत असल्याचा आरोप देखील आशिष शेलार यांनी केलाय। आदित्य ठाकरे यांना याचे पूर्ण ज्ञान आहे, पण जर बोलता येत नाही असे असेल तर खरं तर आदित्य ठाकरे यांनी आपल्या वडिलांची लाडकी दिदी योजना धुडकावून लावली पाहिजे असं देखील आशिष शेलार म्हणालेत। प्रथम देश, नंतर उरला सुरला पक्ष आणि शेवटी खरं तर माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी डरकाळी देशासाठी एकदा फोडावी असा टोला आशिष शेलारांनी लगावलाय। मग सामनाचे सोडावं, देशभरातील मीडियात तुमची हेडलाईन होईल असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंना आशिष शेलार यांनी दिलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।